हाय हॅलो नमस्कार, मी सुवर्णा खेमनूर या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत। तर आज आपण गावरान पद्धतीने चिकन बिर्याणी बघणार आहोत, ते पण जे घरातल्या जेवढे साहित्य असेल त्यामध्येच। तर इथं बघा 1 किलो चिकन आणलेलं आहे, त्यानुसार आपण मसाले वगैरे काढलेले आहे, खडा मसाले, कांदा, हिरव्या मिरच्या, आलं, लसूण आणि टोमॅटो। तर बघा जे कुकर आहे त्यामध्ये अगोदर तेल टाकून घ्यायचं आहे। मटण स्वच्छ करून हळद आणि धना पावडर टाकून त्यामध्ये थोड्या वेळ वाफवून द्यायचं आहे। बघा म्हणजे मी इकडे एका साईडला हळद धना पावडर टाकून घेतलेले आहे तेलामध्ये। तेल थोडंसं कोमट केलं, जास्त कडक होऊन द्यायचं नाही। तर मैत्रिणींनो, आज तुम्ही जर ह्या पद्धतीने जर बिर्याणी केली तर खरंच खूप टेस्टी बनते। नक्की एकदा प्रयत्न करा आणि ट्राय करा आणि सांगा की कशी झाली म्हणून। बघा ते तेल तापलेलं होतं, त्याच्यात हळद आणि धना पावडर टाकले, त्यानंतर चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ते कुकरमध्ये टाकलेलं आहे। पूर्ण मटण टाकून घेतल्यानंतर पूर्ण टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपले जे हलवायचं साहित्य आहे त्यांनी हलवून घ्यायचं आहे पूर्ण। आणि थोड्या वेळ चिकन चांगलं परतून द्यायचं आहे। चिकन जास्त वेळ परतल्यावर त्याला पाणी सुटतं आणि चिकनचा स्मेल पण येत नाही, हे लक्षात घ्यायचं आहे। तर मी आता इथे चिकन पूर्ण खालीवरती करून हळद धना पावडर पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकतात। तुम्ही पण ह्या पद्धतीने जर बिर्याणी केली तर खरंच खूप टेस्टी लागते। आणि जेवढं घरात साहित्य आहे तेवढं घरात मी फक्त याच्यात मसाल्यामध्ये फक्त बिर्याणी मसाला यूज केलेला आहे, बाकी कोणताही मसाला टाकला नाही, पण टेस्ट एक नंबर होते। तुम्हाला दाखवते पूर्ण रेसिपी, बघा व्हिडिओ स्किप करू नका। त्यानंतर बघा मी तेल वगैरे टाकून त्या धना पावडरमध्ये मटण खाली ठेवलेलं आहे। पाणी नाही टाकलं वरती, कुकरवरती एक भांडं ठेवलं आहे, त्याच्यात मी पाणी गरम करायला ठेवलं आहे। तोपर्यंत खालचं चिकन मस्त वाफळणार आहे तेलात आणि मिठात। त्याला मीठ टाकल्यामुळं आपोआप पाणी सुटतं, मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं आहे ते बघा। आणि त्यानंतर मी आता ते गरम पाणी कुकरवर ठेवलं होतं, ते गरम पाणी त्या कुकरमध्ये ॲड केलेलं आहे। आणि त्यानंतर मी इथं कुकरच्या शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे। दुसऱ्या बाजूला कुकर चिकन शिजायला टाकलं आहे। आणि आता इकडे बघा कढईमध्ये दोन तीन कांदे कापून घेतलेले, कांदे स्वच्छ धुवून परतायला टाकायचं आहे। कांद्यातलं पाणी जळून द्यायचं आहे। कांदा थोडा सुक्का झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकायचं आहे, कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून द्यायचा आहे। त्यानंतर आपण जे खडा मसाले होते ते टाकणार आहोत। खडा मसाल्यामध्ये जिरे, मोहरी, तेजपत्ता, मिरे वगैरे असून ते थोडं टाकायचं, जास्त टाकायचं नाही, जेणेकरून जास्त तिखट होणार नाही याची काळजी घ्यायची। त्यानंतर मी हिरव्या मिरच्या, लसूण आणि आलं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे पेस्ट। कांदा चांगला लाल जरद परतून द्यायचा आहे, जोपर्यंत कांद्याचा रंग चेंज होत नाही तोपर्यंत कांदा परतत राहायचा आहे। त्यानंतर आपण खडा मसाले टाकायचे आहे। दुसऱ्या बाजूला आपण चिकन शिजायला टाकलेलं आहे, तर ते चिकनच्या 2 शिट्ट्या घ्यायच्या आहे। जास्त चिकन शिजून द्यायचं नाही, कारण ते राईस टाकल्यावरती 1 शिट्टी होऊन दिल्या दुसऱ्या शिट्टीला लगेच आपण कुकर बंद करायचा आहे, तेवढं शिजतं। आणि त्यानंतर इकडं खडा मसाले वगैरे ॲड केलेले आहे। जास्त चिकन जर शिजलं तर ते राईसमध्ये पण शिजतं आणि पूर्ण त्याची पेस्ट होऊन जाते, त्याच्यामुळं चिकन शिजवताना पण थोडीशी काळजी घ्यायची। ते 1 शिट्टी होऊन त्याची दुसऱ्या शिट्टीला बंद करायचं आहे। तर इथं बघा मी कांद्यामध्ये पूर्ण खडा मसाले ॲड केले आहे आणि ते चांगले परतून दिले आहे। त्यानंतर खडा मसाले परतल्यानंतर ते थोडेसे बाजूला करायचे आहे। आणि जी हिरवी मिरची आहे पेस्ट केले आहे, हिरवी मिरची, लसूण आणि आलं त्यात मिक्स करायचं आहे, तुम्ही बघू शकता। आणि ती पण चांगली परतून घ्यायची आहे। बघा यामध्ये मी अजून मसाला ॲड केलेले नाही, फक्त एवढा मसाला ॲड झाल्यानंतर हे चांगलं परतून घ्यायचं आहे। हे परतल्यानंतर आपण जे टोमॅटो होते ते टोमॅटो जास्त नाही टाकायचे, एक 1.5 टोमॅटो। आता ही 2-3 माणसांची 5 माणसांची हे आहे बिर्याणी, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कांदा लसूण आपण जसं टाकतोय, फक्त करण्याची पद्धत कशी करतात मी सांगते, ते माझ्या पद्धतीनं जर तुम्ही केले तर खरंच खूप टेस्टी बनते। आता बघा हे पूर्ण परतून द्यायचं। त्यानंतर आपण एका बाजूला तांदूळ जेवढा पाहिजे तेवढा स्वच्छ त्यातले हे स्वच्छ करून
धुवून काढून थोडंसं सुकवायला ठेवायचं आहे. एवढी प्रोसेस होईपर्यंत तांदूळ पूर्ण असे कोरडे होतात, सुके होतात. त्यानंतर आपण हे कांदा ते परतून घेतले, त्यामध्ये ते तांदूळ ॲड करायचे आहे, थोडा वेळ परतून द्यायचे आहे. तर टोमॅटो इथंच थोडेसे असे सॉफ्ट होईपर्यंत आपण परतत राहायचे. अशा प्रकारे तुम्ही हे सगळं चांगलं परतून द्यायचं आहे. ते परत स्मेल जेव्हा सुटतो तेव्हा समजायचं की आपला कांदा ते सगळं परतलेलं आहे बघा. तर इकडे बघा मटण पण शिजून झालं, चिकन पण शिजून झालेलं आहे आणि इकडे तांदूळ पण मी स्वच्छ करून ठेवलेला आहे. तर आता आपण काय करणार, जे तांदूळ स्वच्छ करून ठेवला होता तो आता पूर्ण कोरडा झालेला असेल, तो आपण यात ॲड करणार आहोत. बघा मटण पण शिजलं आहे, चिकन पण शिजलं आहे आणि त्यात आपण तांदूळ ॲड करणार आहोत. इथं परतलेले कांदा ते पूर्ण परतून झाला आहे. आता आपण थोडेसे हे बघा बिर्याणी मसाला थोडा जास्त टाकायचा आहे आणि लाल तिखट थोडंसंच टाकायचं आहे आणि जो कांदा लसूण मसाला तो पण थोडंसंच टाकायचा आहे. बिर्याणी मसाला जास्त टाकायचा आहे. त्यात पुन्हा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, कांदा वगैरे. त्यानंतर आपण तांदूळ होता धुवून स्वच्छ करून ठेवला तो त्यात ॲड करून चांगलं परतून द्यायचं आहे. बघा चांगलं असं कोरडं होईपर्यंत परतवायचं आहे. तर परतून झाल्यानंतर आपण तो जे कुकरमध्ये चिकन शिजवून घेतलं आहे त्यात ॲड करणार आहे, पण तांदूळ असं चांगला परतून द्यायचा आहे. परतून झाल्यानंतर आपण जे कुकर आहे त्यामध्ये टाकायचं आहे बघा. आणि आपण इथं थोडंसं गरम पाणी पण ठेवायचं, जे मिक्सरचं भांडं आहे त्यात धुवून थोडंसं पाणी पण बिर्याणीसाठी जे पाणी लागणार आहे ते पण आपण चांगलं कडक थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या बिर्याणीला टेस्ट छान येते. आणि आपण जेवढा तांदूळ टाकला आहे त्याच्यात थोडंसं वरती ॲड होईन इतकं पाणी आपल्या अंदाजानुसार टाकायचं आहे. आता ह्या तांदूळ 1008 आहे, एकदम छोटा आहे, याला थोडंच पाणी लागतं. त्याच्यामुळं जो तांदूळ टाकला त्याच्यावर थोडंसं 1-1.5 इंच वरती मी पाणी टाकत असते. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाका किंवा मग मोजून टाका, आपल्याला तांदूळ ज्याने मोजून टाकले त्यानेच. तर इथं मी तांदूळ आणि ते सगळं मिक्स केलेलं आहे. बघा तुमच्याकडे दही असतं तुम्ही दही टाका, दही नसेल तर तुम्ही लिंबू असतं ते अर्धं कापून टाका, जेणेकरून आपली बिर्याणीची टेस्ट आणखीन छान वाटते. मी लिंबू कापते आणि त्यात अर्धं टाकून घेते. टाकल्यावर आणखीन बिर्याणीची टेस्ट खूप छान येते. तुम्ही नक्की ट्राय करा एकदा ह्या पद्धतीने, आणि जास्त टाईम पण नाही लागत आणि जे आपल्या घरातल्या वस्तू आहे त्यातच खूप छान टेस्टी बनते. हॉटेलपेक्षा पण जास्त खूप टेस्टी बनते, एकदम मस्त. हे बघा इथं पूर्ण शिजून झाले आहे. बघा मी इथं 2 शिट्ट्या घेतलेल्या आहे आणि 3ऱ्या शिट्टीला गॅस बंद करून ठेवला आहे. बघा इतकं छान बिर्याणी झालेली आहे, एकदम मोकळी सळसळीत आणि स्मेल पण खूप सुटलेला आहे. तुम्ही पण ह्या पद्धतीने ट्राय करा. त्याबरोबर आपण कोशिंबीर आणि कांदा लिंबू ॲड करू शकतो. अशी जर बिर्याणी बनवली तर हॉटेलपेक्षा जास्त टेस्टी बनते. तुम्ही पण ट्राय करा आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.